स्वागत आहे तुमचं मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलवरती। दुःख, दारिद्र्य व गरिबी दूर करणारी कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने काय होते? शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे। तसेच शुक्रवारच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीचे सेवा देखील करत असतो। गायीमध्ये सुद्धा लक्ष्मी बसते असं आपण हिंदू पुराणानुसार पहिल्यापासून मानत आलेलो आहोत। आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे। गायीला घरातील एक सदस्य मानत आलेलो आहोत आणि गायीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धीची प्राप्ती होते। वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा गायीला खूप महत्त्व दिलेले आहेत आणि म्हणून आपण आज गाय वासरूची मूर्ती किंवा गाय वासरूचा फोटो घरात ठेवल्याने काय होते, शुक्रवारच्या दिवशी तिची पूजा केल्याने काय होते ते पाहणार आहोत। तसेच गाय वासरूची मूर्ती कशी ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा। पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती। ती विपुलता आणि समृद्धीचं प्रतीक बनते। वास्तूमध्ये कामधेनूची मूर्ती संपत्ती, समृद्धी आणि उत्तम आरोग्याची तसेच शक्तिशाली प्रतीक मानले जाते। या मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये मंद स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता, समृद्धी आकर्षित करू शकते। शिवपुराणामध्ये म्हटले जाते की गायीचा सौम्य स्वभाव आणि पालन करणारा स्वभाव घरात शांततापूर्ण आणि सहकार्यपूर्ण वातावरण निर्माण करू शकतो। माता गायीच्या शेजारी असलेल्या वासराचं महत्त्व वाढते आणि संगोपनदर्श होते। असे मानले जाते की वासरू आणि ज्ञान शहाणपणाचे प्रतिनिधित्व करते, कारण ते आपल्या आईच्या अनुकरण करून शिकते। त्यामुळे गाय वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बनवून पाहायला मिळणे आवश्यक आहे। आपण सर्वांना माहीत आहे की भगवान श्रीकृष्णाला सुद्धा गाय अत्यंत प्रिय आहे। गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे। पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनाबाहेर पडलेला 14 रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते। असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व देव सुद्धा गायींच्या मध्ये स्थापित आहे। म्हणून गायीची सेवा केल्याने अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते। आपल्याला 33 कोटी देवी देवतांचे पुण्यवान आशीर्वाद देखील मिळतो। असं सुद्धा म्हणतात की जर गाय वासरू आपण आपल्या घरामध्ये ठेवले तर घरातील वास्तुदोष पूर्णपणे दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम टिकून राहतो। म्हणून तुमच्या घरात जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्की आणा। ज्या लोकांना त्यांचे आनंद मंद किंवा निस्तेज वाटते त्यांनी शुक्रवारी वास्तू कामधेनू गाय पूजा कक्षात ठेवावी। उत्पन्नापेक्षा जास्त खर्च असलेले व्यावसायिक दर सोमवारी खोलीच्या नेतृत्व कोपऱ्यात मूर्ती ठेवून त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारू शकतात। इतर समान आर्थिक बाबी असलेल्या लोकांनी सोमवारी खोलीच्या उत्तर कोपऱ्यात कामधेनूची मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न करा। जर तुमच्या घरात शांतता किंवा सौहार्द्य नसेल तर कामधेनू हा सर्वोपयोगी उपाय मानला जातो। घर किंवा ऑफिसमध्ये कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती ठेवल्यास यश, समृद्धी आणि वृद्धी मिळते। कामधेनूची वासरू नंदिनीसह पूजा करणे शुभ आहे। व्यक्तीला लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा या 3 प्रमुख देवींचे आशीर्वाद प्राप्त होतात। कामधेनू सर्व इच्छा पूर्ण करू शकते आणि तुमच्या घरात शांती आणि समृद्धी आणू शकते। कामधेनू तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या दूर करून तुम्हाला व्यावसायिक, भौतिकवादी आणि आध्यात्मिक यश देऊ शकते। वास्तू कामधेनू गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या नापिक स्त्रियांना फायदा होतो। चला तर मग आता जाणून घेऊया की गाय वासरूची मूर्ती वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवल्याने काय होते व ती कोणत्या दिशेला ठेवावी, कोणत्या धातूची ठेवावी, त्यामुळे आपल्याला काय फायदा होतात आपण जाणून घेऊया। ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरामध्ये सर्व अडथळे दूर होतात।
स्वतः भगवान विष्णूने सांगितलेले आहे की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा माझी स्वतःची पूजा म्हणून मी स्वीकारतो. त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे खूप शुभ आहे. त्याचप्रमाणे जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर कधी गाय दिसली तर तिला घरामध्ये असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घालावा. खूप चांगलं मानलं जाते. गायीचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतात, कारण गाय आपले संकट हरण करते. घरामध्ये गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते. घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणे त्याला वास्तुशास्त्रानुसार खूप जास्त महत्त्व सांगितलेले आहे. कारण वास्तुशास्त्रामध्ये घरात ठेवलेले प्रत्येक गोष्टीचे नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही असते आणि त्यांचा प्रभाव घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लोकांवर पडत असतो. जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर घरातील सदस्यांची प्रगती होते, पण जर वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम बिघडू लागते आणि वास्तुदोषांमुळे माणसांचे आर्थिक नुकसान होते. परंतु या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक समस्या सुद्धा उद्भवतात. त्यामुळे वास्तुशास्त्रांमध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात ठेवल्या तर आपल्याला त्यांची फळे अवश्य मिळतात. आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये भारतीय पौराणिक कथेनुसार कामधेनू किंवा वैश्विक गाय ही समुद्र मंथनावेळी किंवा वैश्विक महासागर मंथनावेळी उगम पावली. ज्यांना ते ठेवण्यासाठी भाग्यवान होते आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. चमत्कारिक गायीची मालकी मिळवण्यासाठी अनेक वर्ष युद्ध लढली. वास्तुमान्यतेनुसार कामधेनूचं मूर्ती घरी आणणे शक्यतो ज्यामध्ये इच्छा पूर्ण करणारी गाय तिची वासरू नंदिनी सोबत असते. त्यामध्ये नशीब, समृद्धी आणि सर्वांगीण कल्याण खात्री असते. तुमची इच्छा पूर्ण करण्याव्यतिरिक्त तुमचे घर, मातेची प्रतिमा तसेच कामधेनू मातेची प्रतिमा तुमच्या घरातील सर्व आजार दूर करते असे मानले जातात. सुरभी कामदूध, कामदूह आणि सावळा यासारख्या विद्वांनी ओळखल्या जाणाऱ्या कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने आरोग्य, मानसिक ताण आणि आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवण्यास मदत झाली. कारण वैश्विक गाय पोषण, शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. पुराणानुसार कामधेनू हा अद्भुत शक्ती आणि प्राप्ती असलेली देवी आहे आणि सर्व आज जगातील गुरेढोरे कामधेनूची वंशज आहे. संपत्तीची देवी लक्ष्मी, ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती आणि शक्तीची देवी दुर्गा. कामधेनूमधून गायीची मूर्ती या सर्व गुणधर्म एकत्रित करणारी शक्ती म्हणून पाहिले जाते. मानसिक, शारीरिक, भावनिक किंवा आर्थिक सर्व प्रकारच्या आजारांवर एकच इलाज, तो म्हणजे गाय वासरूची मूर्ती घरात ठेवणे. घरी गाय आणि वासरूची मूर्ती कुठे ठेवावी? वास्तुनियमांनुसार कामधेनू गाय आणि वासरांची मूर्ती ठेवण्यासाठी तुमच्या घराची ईशान्य दिशा आदर्श ठिकाण आहे. म्हणजेच घराचा ईशान्य कोन. हिंदू मान्यतानुसार देवतांची मूर्ती ईशान्य दिशेस ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील उत्तरेला किंवा पूर्वेला कामधेनूची मूर्ती ठेवू शकता. तुमच्या कामाच्या ठिकाणी कामधेनूची मूर्ती ठेवणे हेच वास्तू नियम लागू होतात. जर तुमच्या घरात पूजा करण्यासाठी खोली असेल, जी सामान्यतः हिंदू घरांमध्ये आढावा वास्तुनियमानुसार कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण असेल, ते म्हणजे ईशान्य कोन. तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावरही गायीची मूर्ती ठेवू शकता. हिंदू घराच्या प्रवेशद्वारावर गुरं ठेवणे सामान्यतः हे विशेषतः ग्रामीण भागात गाय ही घरातील संपत्ती आणि समृद्धीचं साक्ष म्हणून उभी आहे. कामधेनू गायीच्या मूर्ती साहित्य 2 पैशांपासून सुरुवात करून वासरू आणि गायीचा पूत विविध प्रकारच्या साहित्यांची किमती श्रेणी उपलब्ध आहे. ज्यांना हे आवडेल त्यांच्यासाठी चांदीची बनलेली कामधेनू गायीची मूर्ती ठेवल्याचे शिफारस केली जाते. विशेषतः
ती तुमच्या पूजेच्या खोलीत ठेवावे. चांदीचे वासरू आणि गायीच्या मूर्तीच्या आकारानुसार त्यांची किंमत हजारांमध्ये असू शकतात. तुमची गाय आणि वासराची मूर्ती बनवण्यासाठी तुम्ही पितळ किंवा तांब्याचा किंवा अधिक परवडणारे साहित्यांचा निवड देखील करू शकता. तुमच्या प्रवेशद्वारात स्थापित करण्यासाठी तुम्ही मुळापासून बनलेली संगमरवरी गायीची मूर्ती देखील मिळवू शकता, जी भारतातील ग्रामीण घरांमध्ये अधिक सामान्यपणे मिळते. तुम्हाला आजकाल सिरॅमिकपासून बनलेले गाय आणि वासरांमूर्ती ही मिळू शकतात. तसेच ऑनलाईन देखील सहज उपलब्ध आहे. मातीची गायीची मूर्ती वास्तूनुसार ठेवले की ती अत्यंत चांगली असते. वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती कोणत्याही धातूंची आपण आपल्या घरात ठेवू शकतो. त्यामुळे नेहमी सुख आणि शांती टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार ज्या वास्तूमध्ये दोष आहे ते दोष दूर करण्याचे काम गाय वासरूंची मूर्ती करत असते. तसं तर वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती कोणत्याही धातूची आपण घरामध्ये ठेवू शकतो किंवा मग देवघरात ठेवू शकतो. आपण फक्त सोने किंवा चांदीची वस्तू किंवा मूर्ती ठेवू शकतो असं नाही. आपण तांब्याची किंवा पितळेची ही मूर्ती सुद्धा ठेवू शकतो किंवा मूर्ती नसेल तर आपण फोटो देखील ठेवू शकतो. आपण घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा हा फोटो लावू शकतो. तसेच आपल्याला जमत असेल तर मूर्ती किंवा फोटो दोन्हींपैकी आपण एक लावू शकतो. वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरी दगडापासून जी बनलेली मूर्ती असते ती गाय वासरूची मूर्ती असते, ती सुद्धा आपण ठेवू शकतो. आजकाल चिनी मातीपासून सुद्धा बनलेली मूर्ती मिळतात, त्यामुळे अशा मूर्ती आपण ऑफिसमध्ये सुद्धा ठेवू शकतो. यामुळे आपल्याला खूप सारा फायदा होईल, कारण गायीची मूर्ती घरात ऑफिसमध्ये ठेवल्याने घरातील सर्व सदस्यांवरती गायीची कृपा राहते. तसेच त्यांना कुठल्याही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. आपल्याला माहीत आहे की कामधेनू माता, दुर्गा माता, लक्ष्मी व माता देवी सरस्वती यांचे गुण आहेत. त्यामुळे कामधेनू गायीची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात. आता कामधेनू गायीची मूर्ती पूजा कशी करायची यात सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करतो, अगदी त्याचप्रमाणे आपण कामधेनूच्या मूर्तीची पूजा करू शकतो. कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे. कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती घरात ठेवल्यामुळे अनेक फायदे होतात. एकतर आरोग्य आणि कल्याणवाहक गाय आणि वासरा मूर्ती तुम्हाला तुमच्या घरात खालील सकारात्मक प्रभाव आणण्यास मदत करतील. तसेच आरोग्य, संपत्ती, समृद्धी, शांतता, यश, सकारात्मकता किंवा मग ज्या घरामध्ये जोडप्यांना मुलं होण्याच्या अडचणी येत असतात त्यांच्यासाठी गाय वासरूची मूर्ती उपयुक्त असल्याचे मानले जाते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.